जनश्रद्धा न्यूज विशेष कृषी रिपोर्ट। डिझेल दरवाढीचा फटका। मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड परिसरातील शेतकऱ्यांचा मशागतीचा खर्च वाढला। खरीप हंगामाच्या तोंडावर प्रति एकर 500 रुपयांपर्यंत वाढ। पावसाचे संकेत मिळताच शेतकरी तयारीत, पण वाढती महागाई चिंतेत। नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, येवला आणि चांदवड तालुक्यात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे। मात्र याच काळात डिझेल दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढलाय। नांगरणी, रोटावेटर, पेरणी आणि फवारणीसाठी ट्रॅक्टरचे भाडे प्रति एकर 300 ते 500 रुपयांनी वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले। गेल्या वर्षी ज्या कामासाठी 2000 ते 2200 रुपये खर्च येत होता, त्यासाठी यंदा 2500 ते 3000 रुपये मोजावे लागत आहेत। मनमाड, नांदगाव, येवला आणि चांदवड परिसरात कांदा, मका, बाजरी, सोयाबीन आणि कापूस पिकांची तयारी सुरू असताना इंधन दरवाढीचा थेट परिणाम शेती खर्चावर होत आहे। दरम्यान काही भागात वळवाच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरू केली आहेत। मात्र बियाणे, खते, औषधे आणि डिझेल यांच्या वाढत्या किमतीमुळे उत्पादन खर्च झपाट्याने वाढत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहे। डिझेल दरवाढीमुळे शेती खर्चात किती वाढ झाली? खरीप हंगामासाठी कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे? शासनाकडून कोणती मदत अपेक्षित आहे? खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी आशेचा असला तरी वाढते इंधन दर आणि महागाईमुळे यंदाचा हंगाम आर्थिकदृष्ट्या अधिक आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत। शासनाने इंधन व कृषी निविष्ठांवर दिलासा दिला नाही तर शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे।